बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना तुम्हाला पडणारा एक साधा प्रश्न सांगतो. या गद्दारीमध्ये महाराष्ट्रात 2.5 वर्षापूर्वी जी काही गद्दारी घडवली गेली, या गद्दारीमध्ये एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या त्या 13 पैकी 7 खासदारांचा पत्ता कापण्यात आला. तुम्ही सर्वांनी पाहिलात. आता गद्दारीमध्ये साथ दिली म्हणून बक्षीस देण्याऐवजी यांच्या खासदारकीची तिकीटच कापण्यात आली. असं नेमकं का घडलं असेल? या खासदारांकडून काही चूक घडली आहे का? एकनाथ शिंदेंनी असं यांना बक्षीस का बरं दिलं असेल? त्यांची तिकीटच का कापली? त्यांचा सातबाराच कोरा करून टाकला. 7 खासदारांचा अख्खा बोजाच उतरवून टाकला. खासदारांच्या त्या सातबाऱ्यावरून राजकीय सातबाराच कोरा करून टाकला. त्यात भावना गवळी आहेत, कृपाल तुमाणे आहेत, हेमंत पाटील आहेत, अनेक खासदार आहेत, हेमंत गोडसे आहेत. बरं, हे खासदार काही पहिल्या टर्मचे खासदार नव्हते की पहिलीच टर्म झाली पुढच्या टर्मला काढून टाकलं. आता तुम्ही विचार करा, जर हीच गद्दारी एकनाथ शिंदेंनी मागच्या म्हणजे 2019लाच केली असते असं समजा. तुम्ही एक उदाहरण घ्या. हेच खासदार तेव्हा असणार, कारण ह्या खासदारांची जवळपास ही 2री, 3री, 4थी टर्म आहे, काहींची तर 5वी टर्म आहे. मग जर ही गद्दारी त्याच वेळेत झाली असती तर हे खासदार तेव्हाच घरी बसले असते, कारण भारतीय जनता पक्ष या खासदारांना कधीही पुढे पाठवू इच्छित नव्हता. शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी तुम्हाला खासदारकीचं तिकीट दिलं होतं आणि तुम्हाला मातोश्रीचा एबी फॉर्म देण्याचा तो प्रकार माहितीच असेल. मातोश्रीवर एबी फॉर्म रश्मी वहिनी औक्षण करून देतात, त्यांना ओवाळलं जातं आणि मग एबी फॉर्म दिला जातो. आणि आज काय परिस्थिती आहे भावना गवळीच सांगू शकतात. खरं तर आज एक इंटरव्ह्यू मी पाहिला उन्मेष पाटील यांचा, जळगावचे जे शिवसेनेत आलेले खासदार आहेत भारतीय जनता पक्षातनं, त्यांचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला मुंबई तकवर. अभिजित कारंडे असतील आणि उन्मेष पाटील असतील. खरं तर अभिजित कारंडेंनी उन्मेष पाटील यांचा इंटरव्ह्यू नंतर घ्यायला हवा होता. पहिला इंटरव्ह्यू घ्यायला हवा होता हेमंत पाटलांचा, भावना गवळीचा, हेमंत गोडसेंचा, कृपाल तुमाणेंचा किंवा धैर्यशील मानेंचा. यांचे इंटरव्ह्यू पहिले घ्या, तिथून तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. नेमकं काय चाललंय, गटामध्ये काय धुसफूस आहे. हा केवळ एक झाकी आहे. खासदारांची कापलेली तिकीट ही केवळ एक झाकी आहे. खरी लढाई किंवा खरा संग्राम म्हणता येईल हा विधानसभेच्या वेळेस होणार आहे. हे खासदारांची एक लिमिटेड तिकीटं असतात. 13 पैकी 7 म्हणजे 50%पेक्षाही जास्त खासदारांची तिकीटं कापली गेली. जर हेच खासदार आज शिवसेना पक्षात असते, मूळ शिवसेनेत असते, तर उद्धव साहेबांनी यांना असं वणवण फिरू दिलं असतं का? तुम्ही सांगावं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं मातोश्रीवरची एबी फॉर्म द्यायची पद्धत कशी असते. उद्धव साहेबांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं, परतीची दारं बंद. आता कुठेच जाऊ शकत नाही, यांना कोणीही घेऊ शकत नाही. पण ज्या वेळेस आज मी ह्यांचा इंटरव्ह्यू पाहिला, उन्मेष पाटलांचा इंटरव्ह्यू पाहिला, काहींची तिकीटं कापली जात आहेत, तर काही ठिकाणावरून खासदार, विद्यमान खासदार शिवसेनेत आले तेही बिन तिकीट घेता, म्हणजे तिकीट देण्याचा शब्द घेऊन नाही आलेले ते शिवसेनेत आले. त्यांनी त्याची जी काही कारणं सांगितली त्या कारणांवरच आज मी इथे प्रकाश टाकणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला थोडी एक पार्श्वभूमी सांगतो, उन्मेष पाटलांची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. जास्त काही डिटेलमध्ये जाणार नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांचा विकिपीडिया तुम्ही सर्च करू शकता. उन्मेष पाटील जळगावमधनं पहिल्या टर्मचे खासदार, 2019-2024चे. केमिकल इंजिनियर आहेत जळगावच्या SSBT कॉलेजमधनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर त्यांच्याविषयी सांगावीशी वाटली तर ते अजूनही भाड्याच्या घरात राहतात. आता तुम्हाला कळालं असेल, कारण बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह येत होते की ह्यांच्या मागे ED CBI लागणार नाही का, यांना ED CBI त्रास देणार नाही का. इथेच तुम्हाला अर्ध्या प्रश्नांची उत्तरे मिळून गेलेली असतील. ते भाड्याच्या घरात राहतात. तुम्हाला मागे अद्वै हिरेंचं उदाहरण मी वारंवार सांगितलं, कशाही प्रकारे अडकवायचा प्रयत्न करायचा. आणि खऱ्या अर्थाने उन्मेष पाटलांचं जर भारतीय जनता पक्षाचं तिकीट जर कोणी कापलं असेल तर ते गिरीश महाजनांनी कापलेलं आहे. हेही तुम्हाला सुरुवातीलाच मी क्लिअर करतो. आता मला तुम्हाला काही महत्त्वाचे फॅक्ट्स सांगायचे आहेत, आणि ते असे, तुम्ही पाहिलं असाल आजवर म्हणजे गेल्या 10 वर्षातलं जर तुम्ही विशेष पहा, भारतीय जनता पक्षात इनकमिंग झालेली आहे पण आउट गोईंग जास्त झालेली नाही. कारण भारतीय जनता पक्षाचे तारे, काय म्हणतात ते, स्टार्स सध्या चमकलेले आहेत. त्यांचा तो ग्राफ, त्यांचा तो आलेख सध्या चढता आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षातून आउट गोईंग सध्या झालेली नाही, पण इनकमिंग मात्र जोरात झालेली आहे. भारतीय जनता पक्षातल्या 2 नेत्यांची नावं जर तुम्हाला विचारली, मागच्या अर्धा वर्षात भाजपमधून बाहेर पडलेत मोठे नेते,
मोठ्या पदावरचे नेते, तर तुम्हाला ती नावं सांगताच येणार नाहीत. आणि ही परिस्थिती सत्य आहे बरं का. कोणी बाहेर पडत नाही भाजपमधनं, उलट भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला ते हर्षवर्धन पाटलांची ती वाक्य आठवत असतील, मी भाजपमध्ये आलेलो आहे तर मला रात्री शांत झोप लागते वगैरे वगैरे, अशी अनेक नेत्यांनी विधानं केलेली आहेत. पण सगळ्यात जर पहिलं नाव घ्यावं लागलं या भाजपमधून बाहेर पडणारे, तर ते आहेत नाना पटोले. विसरू नका तुम्ही, नाना पटोले 2014चे विद्यमान खासदार. त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. भाजपमधनं पहिला आणि एकमेव खासदार असेल मला वाटतं 2014 ते 19 दरम्यानचा उभ्या हिंदुस्थानातला, ते आहेत नाना पटोले. त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. आणि महत्वाची गोष्ट अशी की नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा लोकसभा लढवली नाही. त्यांनी लोकसभा न लढवता विधानसभा लढवली आणि ते आमदार झाले. ते पुन्हा लोकसभेवर गेले नाहीत, कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर यायचं होतं आणि अगदी योग्य पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची जबाबदारी ते हाताळत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेत ते. आणि महत्वाच्या काळामध्ये, ज्या काळामध्ये इतर पक्षांमध्ये फूट घडत होत्या, त्या काळामध्ये त्यांनी काँग्रेस सावरण्याचं काम अतिशय योग्य पद्धतीने केलं नाना पटोलेंनी. शेवटी भाजपमधनं आलेले, पण त्यांनी त्याच काळात ओळखलं आणि त्यांच्या या धैर्याला सलाम करावाच लागेल तुम्हाला. आणि आज दुसरे खासदार म्हणजे सबंध 5 वर्षामध्ये 14 ते 19 मध्ये उभ्या हिंदुस्थानात फक्त नाना पटोले हे एकमेव, तेही महाराष्ट्रातनं. तुम्ही बघा ना हे धागे कसे जुळतायत. आणि दुसरे खासदार 19 ते 24च्या दरम्यानचे जे आहेत उन्मेष पाटील, तेही महाराष्ट्रातनं. एक काँग्रेसमध्ये गेले आणि एक शिवसेनेमध्ये आले. खासदार यांचे नगरसेवक फुटत नाही, तुम्ही खासदारांच्या गोष्टी करता. पण खासदार शेवटी पक्ष सोडून बाहेर आला. त्यांनी बऱ्याच गोष्टींची कारण त्यांनी बरीच दिलेली आहेत, नेमकं काय काय घडतंय भाजपाच्या आतमध्ये. आणि अद्वै हिरे, शेवटी कसं असतं, ह्या माणसांना आतमध्ये जे जे घडतंय ते चांगलं माहीत असतं. या अशा माणसांकडनं साऱ्या माहित्या फुटू नये त्यासाठी यांना कुठे ना कुठेतरी अडकवण्याचा एक प्रयत्न केला जातो. अद्वै हिरेंचं पहा ना तुम्ही, आबांना अजूनही जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे उपनेते आहेत ते. तसंच उन्मेष पाटलांच्या बाबतीत आज ज्यावेळेस मी त्यांचा तो इंटरव्ह्यू पाहिला अभिजित कारंडेंबरोबरचा, त्यात त्यांनी बरेच प्रश्न त्यांना विचारले. अभिजित कारंडे काय म्हणतायत की तुम्हाला ईडी सीबीआयची भीती वाटत नाही का? तर उन्मेष पाटील म्हणतायत मी जात्यात पडलो होतो, माझ्या बाबतीत सगळ्या प्रक्रिया चालू केल्या होत्या, मला काही फरक पडत नाही, पण बाकी सारे सुपामध्ये आहेत. आणि त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये स्पष्ट सांगितलं की आज मी पहिला आहे, असे अनेक जण भारतीय जनता पक्षातून पुन्हा शिवसेनेमध्ये येणार आहेत. हे त्यांनी इनडायरेक्टली सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात सिंचन घोटाळेबाजांच्या विरोधात आम्ही रान उठवलं होतं आणि त्यांना हे मांडीवर घेऊन बसले. अगदी योग्य म्हणाले. उन्मेष पाटलांनी एक एक गोष्ट काढायला सुरुवात केली. अगदी अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा त्यांनी काढलेला आहे. बऱ्याच गोष्टींना त्यांनी हात घातला. मग त्यांनी अभिजित कारंडेंनी एक प्रश्न विचारला की तुम्ही तुमच्या अडचणी तुमच्या वरिष्ठांकडे मांडल्या का? बघा हा फार फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ते म्हणतात भारतीय जनता पक्षामध्ये अशी पद्धतच नाही अशा अडचणी वरिष्ठांकडे मांडायच्या, कारण गिरीश महाजनासारखा एखादा आमदार खासदाराची तिकीट कापू शकतो किंवा खासदाराला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. विचार करा, म्हणजे हा भारतीय जनता पक्ष खरंच लोकशाहीवादी असेल? भारतीय जनता पक्ष हुकुमशाहीवादी पक्ष आहे, कारण आमच्या वरिष्ठांकडे आमच्या अडचणी मांडणं अशी कुठली पद्धतच भारतीय जनता पक्षामध्ये नाही. उन्मेष पाटील पुढे असंही म्हणाले लोकसभेच्या निवडणुका होऊन जाऊ द्या, बघा भारतीय जनता पक्षात किती बॉम्ब फुटतायत. शिंदे टोळी अजित पवार गट सोडूनच द्या, अनेक बॉम्ब फुटणार आहेत, कारण शेवटी आतल्या बातम्या यांना माहिती आहेत. आत काय घडणार आहे, लोकसभेच्या निवडणुकांनंतर इथे आतमध्ये काय काय घडणार आहे सारं त्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात अनेक बॉम्ब फुटणार आहेत. 41 खासदार मागच्या वेळेस 2019च्या काळामध्ये 41 खासदार हे मोदींच्या पाठीशी महाराष्ट्रातनं उभे राहिले होते. यावेळेस तुम्ही 11 निवडून आणून दाखवा. 11. साधं उदाहरण देतो तुम्हाला, जनमताचं उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर पहा. ज्यावेळेस शिवसेनेतनं लोक फुटून बाहेर जातात त्यावेळेस त्यांच्या खालच्या कमेंट पाहिजे, कुठल्याही बातमीच्या खालच्या, या सगळ्या गद्दारांच्या बातम्यांच्या खालच्या तुम्ही कमेंट पहा, जनतेची मतं पहा. जनता शिव्या घालते. पण त्याच वेळेस ज्यावेळेस उन्मेष पाटलांसारखा एखादा लोकप्रतिनिधी, एखादा खासदार भारतीय जनता पक्षातनं शिवसेनेमध्ये येतो, त्याच्या खाली बघा लोकांच्या कमेंट्स. कुठल्याही चॅनलच्या, असं मी म्हणत नाही शिवसेना एक वादळवरच्या कमेंट पहा, तुम्ही कुठल्याही चॅनलवरच्या कमेंट पहा, तुम्हाला तिथे लोकांच्या कमेंट्स पॉझिटिव्ह दिसतात, तुमचं स्वागत आहे.
या लढ्यामध्ये तुमचं स्वागत आहे अशा प्रकारच्या कमेंट्स, अशा पॉझिटिव्ह कमेंट्स दिसतात. इथूनच लोकांचं जनमत कळतं. कारण तिथे युट्यूबवरच्या किंवा मीडियावरच्या बातम्यांच्या खाली कमेंट करण्यासाठी शिवसेना 40 पैसे दराने माणसं कामाला ठेवत नाही. जसं ह्यांचा IT सेल करतो, 40 पैसे पर मेसेज असा ह्यांचा रेट ठरलेला आहे. आजच मी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं ती प्रेस कॉन्फरन्स पाहिली, ज्यावेळेस काल त्यांनी 4 उमेदवारांची घोषणा केली होती. त्या प्रेसमध्ये त्यांनी एक वाक्य सांगितलं. ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना छेडलं की हे खासदार आमदार जर परत आले तर तुम्ही त्यांना घेणार का, तर स्पष्टपणे नकार देताना त्यांनी काय सांगितले नीट ऐका. त्यांना त्यांचा अनुभव घेऊ द्या. अनुभवासारखा गुरु नसतो. त्यांचा अनुभव त्यांना घेऊ द्या. साध्या माणसाला शिवसेनेने मोठे केले. आजवर साध्या माणसाला शिवसेनेने मोठे केले. ही साधी माणसं नंतर आम्हीच शिवसेना किंवा आम्हीच सर्व काही अशा आविर्भावात फिरू लागले. या अशा माणसांना पुन्हा शिवसेनेची दारं कायमसाठी बंद. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचे हे बोल चांगलेच लक्षात ठेवा. खरं तर विचार करा, ह्यांचा जो बाजार जो भरवलाय तो आपण भरवलाय. ह्या बाजार बुडग्यांचा बाजार आपण भरवलाय. जर आपण ह्यांचा बाजार भरवू शकतो, आपण ह्यांचा बाजार लावू शकतो, तर आपण यांचा बाजार उठवू देखील शकतो. आज एक गोष्ट सत्यात उतरताना दिसते. ज्या प्रकारे या खासदारांची अशी चालली आहे ना, इकडे तिकडे धावपळ, काहीच होऊ शकत नाही. आमदार टेन्शनमध्ये बसलेले आहेत, आमदार चिंतेमध्ये आहेत. ह्यांची ही अवस्था, आमचं काय? आमचे हाल तर कुत्रं खाणार नाही. कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांचे सगळे झेंडे डाऊन झालेले असणार. 4 जूनला मुख्यमंत्र्याचा राजीनामा आलेला असणार, एकनाथ शिंदेचा राजीनामा आलेला असणार. मग त्यानंतर आमचं अस्तित्व काय असणार? अपक्षांचं सोडून द्या, ते 10 अपक्ष सोडून द्या. ते आज इकडे असतात, उद्या तिकडे असतात. ते बच्चू कडू सारख्या माणसांकडे लक्ष ठेवू नका. पण हे 40 आणि 41 वायकर यांचं काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. अरे ह्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातनं कोपरी पाचपाखाडीतनं हाबाडे द्यायला, त्यांच्या खाली बुडाखाली सुरुंग लावायला आमच्यासारखी माणसं आहेत. कोपरी पाचपाखाडीमध्ये आमच्यासारखी माणसं आहेत, तर ह्यांचं बाकीच्या मतदारसंघांमध्ये काय होणार, हा विचार करा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. का एकनाथ शिंदेंनी ह्या 13 खासदारांच्या बुडाखाली सुरुंग लावले, याचं एक तुम्हाला कारण पुन्हा सांगतो. याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचा हात नाही. उगाच त्या माणसाला बदनाम करू नका. अजून किती बदनाम करायचंय? याच्यामध्ये सर्व काही जे झालेलं आहे ते भारतीय जनता पक्षाने घडवलेलं आहे. आणि भाजप जे सांगेल तेच घडणार. आज एकनाथ शिंदे बार्गेनिंगच्या सिच्युएशनमध्ये नाही आहेत, त्या घासाघासीच्या सिच्युएशनमध्ये नाही आहेत, नापतोल करण्याच्या सिच्युएशनमध्ये नाही आहेत. एकनाथ शिंदेंचे सगळे फडकते झेंडे खाली आलेले आहेत. विद्यमान खासदारांचे ज्याच्या पक्षाची तिकीटं कापली जाऊ शकतात, स्वतःच्या मुलाचं तिकीट जाहीर केलं जाऊ शकत नाही. इतर जागांवरचे हक्क सोडा. कुठे गेले ते रामदास कदम? कित्येक दिवसापासून हा माणूस गायब आहे. तर रामदास कदमाने 23 पेक्षा 1 जागा आम्ही कमी घेणार नाही, 23 पेक्षा. हा माणूस गायब कुठे झालाय? रामदास कदम वॉन्टेड. रामदास कदमाला शोधा आणि सांगा 23 जागा सोडले का 7 जागांचं काय झालं ते बघ. लावलेल्या यादीमधली सुद्धा माणसं बदलावी लागली. आणि रामदास कदमाचं ते वाक्य कधी त्याला विसरू द्यायचं नाही, मी मेलो तरी शिवसेनेत भगवा खाली ठेवणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये पळणारा पहिला आमदार हा असणार. आमदार कसला? पहिला नेता हा असणार शिंदे टोळीचा. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.